क्या नाम आपका? धर्मराज। धर्मराज, तो कैसे लगा आपको ये रोड से आते बहुत वक्त? अच्छा लगा सर, बहुत अच्छा लगा, क्योंकि इतने दूर आने में घंटों लग जाता, 10 मिनट नहीं लगा। 10 मिनिटात मित्र, लेस देन 10 मिनिट्स आपण पोहोचलो. आणि आता बघा, आता मी अभी किधर आहे, पारसी डेअरी बघा, ही बाजूला पारसी डेअरी फार्म आहे. इथे समोर, इथे मग मेट्रोच्या जवळ आलेलो आहोत. बहुत सही रास्ता है, बहुत सही रास्ता है, समय का बहुत बचत है। नमस्कार मित्रो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे आलेलो आहोत. द ग्रेटेस्ट गिफ्ट गिवन बाय मुंबई महानगरपालिका टू मुंबई सिटी टू ओव्हरकम इट्स ट्रॅफिक. तो आहे हा कोस्टल रोड. आणि हा कोस्टल रोड कालपासून सुरू झालेला आहे. तो म्हणजे त्याचा एकच लेन चालू झालेली आहे, एकच फेज चालू झालेला आहे. तर सध्या आपण आहोत इथे वरळी. वरळीला बिंदू माधव ठाकरे चौक वरती, आणि तिथपासून तो नरिमन पॉइंट पर्यंत आहे. तर आपण आता बघणार आहोत की हा रस्ता कशा प्रकारे आहे तो, आणि टोटल ट्रॅव्हल टाइम काय लागणार आहे. सध्या मला इथे वरळीला ना इथे भरपूर ट्रॅफिक दिसतो, पण एक चांगलं होणार आहे की जसं जसं प्रोग्रेस होईल तसं तसं हजी अली म्हणा किंवा चौपाटी म्हणा किंवा पेडर रोड इथला ट्रॅफिक काही प्रमाणात कमी होणार आहे. पण सध्या तरी मला आता इथे वरळीलाच हा ट्रॅफिक म्हणजे भरपूर प्रमाणात इथे गाड्या जमलेल्या दिसत आहेत. कारण का सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट आहेत, सगळे इथे फर्स्ट टाइम जाणार आहेत ह्या रोडवरनं, आणि मला सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका, आता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. अरे बघा, आपण इथून ना वरळी नाक्यावरनं सरळ आलेलो आहोत, आणि इथे बघा आपल्याला अशी मार्किंग्स दिसणार आहेत, असे बोर्ड्स लावलेले आहेत. म्हणजे नरिमन पॉइंट म्हणजे आपल्याला ना त्याच डायरेक्शनला जायचंय ज्या डायरेक्शनने आपण ना सीलिंग पकडून मुंबईच्या दिशेने येऊ आपण. तेव्हा मित्रांनो, हा रस्ता जो गेला ना तो बँड्रा सिलिंगला गेलाय, आणि हा रस्ता जो आहे तो नरिमन पॉइंटला जाणार आहे. आणि बघा इथे बोर्ड सुद्धा दिला आहे, आणि ह्या रोडनी आपण आता सरळ आपला प्रवास करणार आहोत. 30 किलोमीटर स्पीड लिमिट दिली आहे सध्या तरी, कारण का इथून आहे ना एकदम शार्प लेफ्ट टर्न आहे. तर स्पीड वरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं इथे. या रस्त्याबद्दल सांगायला गेलं तर हा रस्ता सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असणार आहे, आणि शनिवार आणि रविवारी हा रस्ता बंद असणार आहे, कारण का याचं काम अजून बाकी आहे. सध्या तरी ही एकच मार्गिका दिली आहे, ओपन केली आहे, म्हणजे एकच मार्गिकेचं लोकार्पण झालेलं आहे. हा बघा, हा एकदम शार्प लेफ्ट टर्न आहे. सो होल्ड युअर नर्व्स ऑन द कर्व्स. आणि इथे मला थोडा थोडा समुद्राचा व्ह्यू दिसतोय. आता आपण चाललो नरिमन पॉइंटच्या दिशेने. जबरदस्त रस्ता आहे मित्रांनो. हा रोड म्हणजे ना एक गेम चेंजर असणार आहे मुंबई ट्रॅफिकसाठी. खूप प्रमाणामध्ये मदत होणार आहे ट्रॅफिक कमी करण्यासाठी.
तर अशा प्रकारे आपण एक्झिट मारलेली आहे आणि हे बघा इस्लाम जिमखाना, पारसी जिमखाना आणि हे बघा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर. अशा प्रकारे ब्लॉग इथेच थांबवतो. होप सो ही जर्नी तुम्ही एन्जॉय केली असेल. तुम्ही या तुमच्या फॅमिली बरोबर. एक नवीन काहीतरी आहे. मुंबई महानगरपालिकेने हे मुंबई सिटीसाठी एक इतका हिस्टॉरिक प्रोजेक्ट बनवलेला आहे. इनफॅक्ट भारतामध्ये तुम्हाला असा प्रोजेक्ट मिळणार नाही आणि या प्रोजेक्टचे भरपूर सारे एक्सटेन्शन्स आहेत. म्हणजे वरळी सीलिंग पासून सुद्धा पुढे हा रोड खेचायचं म्हणतायत आणि येस तो येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, प्रवास कसा वाटला, त्याबद्दल तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा